ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन. दमा, ॲनिमिया, न्यूमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग किंवा हृदयविकार यामध्ये श्वास घ्यायला त्रास होणं हे मुख्य लक्षण आढळतं. शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत नाही आणि गरज पडल्यास डॉक्टर अतिरिक्त ऑक्सिजन देण्याचा म्हणजेच ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशनचा सल्ला देतात. ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशनमुळे रुग्णाला बरं वाटायला लागतं आणि ऑक्सिजनचं योग्य प्रमाण राखण्यास मदत होते. ऑक्सिजन देण्याच्या या प्रक्रियेला ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात. काही वेळेस याला ऑक्सिजन थेरपी असंही म्हटलं जातं. रुग्णाला श्वासोच्छ्वास करताना होणारा त्रास कमी करणं आणि शरीरातील ऑक्सिजनची योग्य पातळी कायम ठेवणं हे ऑक्सिजन देण्याचे उद्देश आहेत. ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन करताना लागणाऱ्या वस्तू: मास्क, ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर. ऑक्सिजन देण्याची प्रक्रिया कशी केली जाते हे आपण समजून घेऊ. रुग्णाजवळ जाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ऑक्सिजन देण्यापूर्वी पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीने त्यांची ऑक्सिजन पातळी तपासा. रुग्णाला या संपूर्ण प्रक्रियेची माहिती समजावून सांगा आणि त्यासाठी त्यांची संमती घ्या. लक्षात ठेवा, ऑक्सिजन सिलेंडरच्या ह्युमिडिफायरमध्ये पाणी भरताना पाण्याची पातळी कमाल मर्यादेच्या खाली ठेवा. कधीही ड्राय ऑक्सिजन देऊ नका. तुम्हाला 2 लिटर किंवा त्यापेक्षा कमी ऑक्सिजन द्यायचा असेल तर नेझल कॅन्युलाचा वापर करा आणि जर तुम्हाला 5 लिटर किंवा त्यापेक्षा अधिक ऑक्सिजन द्यायचा असेल तर ऑक्सिजन मास्कचा वापर करा. इथे आपण ऑक्सिजन मास्क वापरणार आहोत. ऑक्सिजन मास्कची नळी एका बाजूने मास्कला आणि दुसऱ्या बाजूने ह्युमिडिफायरला जोडा. त्यानंतर मास्क रुग्णाच्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. मास्क लावल्यानंतर रुग्णाला ऑक्सिजन मिळावा म्हणून ऑक्सिजन सिलेंडरवरील वाल्व उघडा. रुग्णाच्या बेडचा वरचा भाग 30 ते 45 अंशांनी वरती उचला. यामुळे रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होतो. रुग्णाला ऑक्सिजन दिल्यानंतर पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीने त्याची ऑक्सिजन पातळी तपासा. ऑक्सिजन देण्याची गरज पूर्ण झाल्यावर मास्क काढा आणि तो व्यवस्थित स्वच्छ करून ठेवा. लक्षात ठेवा, ऑक्सिजन देताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या. रुग्णाला ऑक्सिजन देण्यापूर्वी त्यांची ऑक्सिजन पातळी तपासा. ऑक्सिजन सिलेंडरच्या फ्लो मीटरवरील बॉल 0 असायला हवा. ऑक्सिजन दिल्यानंतर वेळोवेळी रुग्णाची ऑक्सिजन पातळी तपासत रहा. ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन ही एक महत्त्वाची वैद्यकीय प्रक्रिया आहे. श्वासोच्छ्वास करायला त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. योग्य उपकरणं आणि योग्य पद्धतीने प्रक्रिया केल्यास रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते आणि उपचार अधिक परिणामकारक होतात.